सर्वात वाईट दिवसात आणि सर्वात उत्तम दिवसातही मनुष्याला देवाच्या कृपेची आवश्यकता असते. काय आपण देवाच्या कृपेत आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपण आज सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी संघर्ष करावाच लागतो. या संघर्षाचे वेगवेगळे प्रकार असतात, परंतु आज आपण एका वेगळ्या संघर्षाची, एका वेगळ्या लढ्याची ओळख करून घेणार आहोत. तो लढा म्हणजे आत्म्याविरुद्ध देह यांचा लढा. कारण विश्वासणारे आत्म्याद्वारेच अपेक्षित नीतिमत्वाच्या आशेची वाट पाहतात. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांना असलेले स्वातंत्र्य आणि नियमशास्त्राच्या पद्धतीकडे परत न जाण्याचे महत्त्व पौलाने कसे पटवून दिले. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, नवीन करारातील एक महत्वाचे पुस्तक म्हणजे पौलाने गलतीकरास लिहिलेले पत्र. याचा आपण सध्या अभ्यास करीत आहोत व त्यातील पहिल्या 4 अध्यायांचा आपण अभ्यास केला. आज आपण 5व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायापासून या पत्रातील 3ऱ्या महत्वाच्या विभागाला आपण सुरुवात करणार आहोत. या पत्राचा पहिला विभाग वैयक्तिक आहे व पौलाच्या वैयक्तिक अनुभवांविषयी आम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा विभाग आहे सिद्धांताविषयी. विश्वासाद्वारे तारण हा तो सिद्धांत आहे. या विभागात पौलाने आग्रहाने एक गोष्ट मांडली की आमचे तारण देवाच्या तारणावर अवलंबून असायला हवे आणि सुवार्ता फक्त एकच आहे. आता आम्ही 3ऱ्या विभागाचा अभ्यास करणार आहोत. पवित्र आत्म्याद्वारे पवित्रीकरण असे या विभागाला आपण नाव देऊया. विश्वासाच्या द्वारे तारण आहे व देवाच्या आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरण आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमच्याकरिता येशू ख्रिस्ताला पवित्रीकरण असे गणण्यात आले. म्हणजे परमेश्वर आम्हाला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण असे पाहतो. तुम्ही कितीही चांगले बनलात तरी तुम्ही त्याने दिलेला दर्जा गाठू शकणार नाही. या जीवनात तुम्ही कधीही ख्रिस्तासमान होणार नाही. फक्त प्रभू येशू विषयीच परमेश्वर बोलला की हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. परंतु विश्वासणाऱ्यांची मंडळी ख्रिस्तामध्ये लपविण्यात ठेवण्यात आली आहे. तिचे मस्तक ख्रिस्त आहे. जे आम्ही विश्वासणारे या जगात आहोत ते आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आम्ही त्याचे प्रतिनिधित्व करायला हवे. पवित्रीकरण पवित्र आत्म्याद्वारे होते. या विभागात आम्ही आत्मा विरुद्ध देह असा लढा पाहतो. एकतर ख्रिस्ती जीवन तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी जगा किंवा दुसऱ्या कोणीतरी तुमच्याद्वारे जगायला हवे आणि आत्म्याची पद्धत तुमच्याद्वारे ते जगण्याची आहे. या विभागात आम्ही स्वातंत्र्य विरुद्ध दास्य असा विरोध पाहतो. कोणतीही कायदा व्यवस्था आम्हाला दास्यात ठेवते व त्या कायद्यांचे आम्हाला काटेकोरपणे पालन करावे लागते. या गोष्टीचे स्पष्टीकरण आपण डॉक्टर मगीच्या वैयक्तिक अनुभवावरून घेऊया. एके रविवारी सकाळी ते आपली कार चालवित होते व जेथे थांबा अशी पाटी होती त्या कोपऱ्यावर ते आले. ती पहाट होती व आजूबाजूला पाहणारे कोणी नव्हते. त्यांनी समोर व मागे पाहिले, पण त्यांनी गाडी थांबवली नाही. त्यांच्या मागे वाहतूक नियंत्रण करणारा एक अधिकारी आला. तो त्यांच्या समोर आला व त्याने त्यांना विचारले, तुम्ही थांबा ही पाटी पाहिली की नाही? त्यावर ते म्हणाले, होय मी ती पाहिली, पण मी तुम्हाला मात्र पाहिले नाही. मग तो अधिकारी म्हणाला, त्या खुणेचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती आहे काय? असे विचारून त्याने त्यांना कायद्यावरून एक व्याख्यान द्यायला सुरुवात केली. तो म्हणाला, थांबा म्हणजे थांबा. हे त्यांना आधीच माहीत होते, पण त्यांनी त्याचे पालन केले नाही.
लक्षात घ्या श्रोत्यानो की नियमशास्त्र तुम्हाला दास्यात ठेवते, कारण पुष्कळ चालक या पाठीची पर्वा करीत नाहीत व अपघात होतात. थांबा म्हणजे थांबायलाच हवे. परंतु डॉक्टर मगी त्याच्याशी पूर्ण सहमत नव्हते व आपण दंडास पात्र आहोत हे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी त्या अधिकाऱ्याशी त्यावरून वाद घातला. तो अधिकारी एक चांगली व्यक्ती होता व त्याला त्यांचे म्हणणे पटले. तो त्यांना म्हणाला, ठीक आहे, या सकाळी येथे कोणी नव्हते हे मी मान्य करतो, परंतु इथून पुढे आपण थांबत जा. आणि त्यांनी त्याला तसे करण्याची खात्री दिली. आणि त्यानंतर ते कधीही त्या ठिकाणाहून गेलेत, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला थांबवले, स्वतःच्या गाडीला थांबवले. याला काटेकोरपणा म्हणतात. मला वाटते ही गोष्ट आम्हा सर्वांना समजते. जर विश्वासाने तुमचे तारण झालेले असेल व तुम्ही नियमशास्त्राला धरून वागत असाल, तर तुमचे कृपेपासून पतन होईल. पॉल 5व्या अध्यायाची सुरुवात ख्रिस्तामध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे त्याविषयी लिहून करतो. आपण आताच जे ऐकले की विश्वासाने तारण पावलेल्या व्यक्ती जर नियमशास्त्राला धरून चालतील तर त्यांचे कृपेपासून पतन होईल. ही गोष्ट या अध्यायात भर देऊन सांगण्यात आली आहे. तुमचे विश्वासाद्वारे तारण झाल्यानंतर तुमचे अगदी खालच्या पातळीपर्यंत पतन होते. त्याचे स्पष्टीकरण आपण या अध्यायात पुढे पाहणार आहोत. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पॉल या ठिकाणी म्हणत आहे की आम्ही नियमशास्त्राद्वारे नाही तर विश्वासाच्या द्वारे तारण पावलेले आहोत. तसेच विश्वासणाऱ्याच्या जीवनासाठी नियमशास्त्र बंधनकारक नाही किंवा ख्रिस्ती जीवनासाठी तो नियम नाही. पौलाला असे म्हणावयाचे आहे की आमचे कृपेने तारण झाल्यामुळे आम्ही कृपेच्याच जीवनातच वाटचाल करायला हवी. कृपेमुळे आम्हाला पवित्र आत्म्याची वस्ती व भरणे या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते व नियमशास्त्राला अपेक्षित असलेल्या जीवनापेक्षा अधिक उच्च दर्जाचे जीवन आम्हाला जगता येते. आम्ही जर येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला तर आमचे वेतन हेच आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आमच्यामध्ये तारणानंतर वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्ही आमच्यातल्या वाईट स्वभावावर, मोहावर मात करू शकतो व आमच्या जीवनाचा आध्यात्मिक नैतिक दर्जा उंचावू शकतो. आमचे अनेक पापांकडे वळण्याच्या प्रवृत्तीपासून संरक्षण होते. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होते. आमचे तारण व आमचे पवित्रीकरण यांची आम्हाला ख्रिस्तामध्ये प्राप्ती होते आणि हे आशीर्वाद असल्यावर आम्हाला दुसऱ्या आशीर्वादांची गरज पडत नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला सर्व आत्मिक आशीर्वाद देण्यात आले आहेत, असे पौल आम्हाला सांगतो. त्यावर विश्वास ठेवून आम्ही चालायला सुरुवात करूया आणि विधी किंवा नियम यांना आजमावून पाहणे सोडून देऊया. श्रोत्यानो, आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे. ख्रिस्त आम्हाला एखाद्या कायद्याच्या जुवाखाली ठेवत नाही. 10 आज्ञांना आम्ही जीवनाचा नियम म्हणून पाळत नाही. म्हणजे मला असे म्हणायचे नाही की आम्ही 10 आज्ञा मोडल्या पाहिजेत. मला वाटतं 10 आज्ञा मोडणे म्हणजे खून करू नको, चोरी करू नको या आज्ञा वगैरेंमुळे आम्ही स्थानिक कायद्याच्या कचाट्यात पडणे आहे. ख्रिस्ती लोक 10 आज्ञा मोडत नाहीत, परंतु त्यांच्याकडून उच्च दर्जाच्या वर्तनाची अपेक्षा आहे आणि हे वर्तन म्हणजे ख्रिस्तामधील स्वातंत्र्याचे जीवन आहे. मला ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे, परंतु ते स्वातंत्र्य एक नियम नाही तर तत्व आहे. आणि ते तत्व हे आहे की मी ख्रिस्ताला संतुष्ट करावे. माझे वर्तन तुम्हाला खुश करणारे किंवा एखाद्या संघटनेला खुश करणारे असू नये, तर ख्रिस्ताला खुश करणारे असावे. हेच स्वातंत्र्य आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे व या स्वातंत्र्याविषयी पॉल म्हणतो, आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र करावे. यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पुढे पॉल गलतीकारास पत्र याच्या 5व्या अध्यायातील 2ऱ्या वचनात म्हणतो, 5वा अध्याय 2रं वचन, पहा, मी पॉल तुम्हास सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. श्रोत्यानो, सुनता ही नियमशास्त्राची निशाणी होती. तुम्ही कोणत्या संघटनेचे आहात हे ती निशाणी सांगते. मला वाटतं की ख्रिस्ती लोकांनी अशी निशाणी आपल्या वस्त्रावर लावावी जेणेकरून ते ख्रिस्ती म्हणून ओळखल्या जातील. कारण काही लोक त्याशिवाय ख्रिस्ती वाटतच नाहीत. मला वाटतं अशी निशाणी लावणारे ख्रिस्ती लोक बहुसंख्य आहेत. उद्या जर ख्रिस्ताच्या नावाकरिता छळ सहन करण्याची वेळ आली तर ते आपली नामधारी ख्रिस्तीपणाची निशाणी सोडून
ख्रिस्तीतर लोकांप्रमाणे सहज बनतील. परंतु पॉल या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही जर नियमशास्त्राची निशाणे म्हणजे सुनताती करून घेत असाल तर तुम्हाला ख्रिस्ताचा काही उपयोग नाही. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी एक दैनंदिन जीवनातले उदाहरण देते. काही वर्षांपूर्वी हटकॉल नावाच्या एका टॉनिकची जाहिरात केल्या जात होती. मला नाही वाटत की आता त्याची विक्री होते, परंतु अनेक लोक ते टॉनिक घेत असत आणि त्या टॉनिकच्या यशाविषयी उत्पादक कंपनी अनेकांच्या साक्षी जाहिरात म्हणून देत असे. परंतु श्रोत्यानो, जरा कल्पना करा की त्या साक्षींपैकी एक साक्ष अशी असेल तर काय होईल की मी तुमच्या औषधाच्या 513 बाटल्या घेतल्या. हे औषध वापरण्यापूर्वी मी चालू शकत नव्हतो, पण आता मी पळू शकतो इतक्या वेगाने की जणू मी उडतो. माझ्यामध्ये खरोखर सुधारणा झाली आहे. परंतु मला वाटतं की तुम्हाला हेही माहीत असावे की या औषधासोबत मी स्वतःच तयार केलेले एक औषधही घेत असे. आता श्रोत्यांनो, या शेवटच्या वाक्यामुळे सर्वच घोटाळा झाला ना? या हटकॉलने या माणसाला बरे वाटले की स्वतःच्या औषधाने बरे वाटले हे समजायला मार्ग नाही. त्याच्या त्या सूत्रात काहीतरी भर घातले की अनिश्चितता निर्माण होते. आता पॉल काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक लक्षात घ्या. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता व अधिक काही करता तर तुमचे तारण झालेले नाही. जर तुम्ही नियमशास्त्राची निशाणी असलेली सुनता करून घेता किंवा दुसरा एखादा अनुभव घेऊन तुमच्या तारणाचे श्रेय त्याला देता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. जर तुम्ही तुमच्या तारणासाठी फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे सोडून स्वतःचे काही औषध तयार केलेत तर तुम्हाला ख्रिस्ताचा कसा फायदा होईल? हीच गोष्ट डॉक्टर लुईस पेरी शेफर यांनी फार प्रभावीपणाने मांडली आहे. ते म्हणतात, मला येशू ख्रिस्तावर असा विश्वास ठेवायचा आहे की जेव्हा मी त्याच्या समक्षेमध्ये जाईन आणि तो मला विचारेल, तू येथे कशासाठी आहेस? तर मी त्याला उत्तर देईन, मी या ठिकाणी आहे कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. यावर तो जर म्हणाला, ही गोष्ट कौतुकास्पद आहे, परंतु तू काय केले आहेस? मला कळले आहे की तू पवित्र शास्त्र अध्ययनाच्या शाळेचा मुख्याध्यापक आहेस. तू मंडळीचा सभासदही आहेस. तू तुझ्या सेवेत अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. यावर मी उत्तर देईन, हे सर्व खरे आहे, परंतु यापैकी कोणत्याही गोष्टीवर मी तारणासाठी विश्वास ठेवलेला नाही. माझ्या प्रभू, मी फक्त तुझ्यावर भरोसा ठेवलेला आहे. प्रिय श्रोत्यांनो, तुम्ही ख्रिस्तावर अशा प्रकारे विश्वास ठेवता काय? पॉल अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. जर तुम्ही ख्रिस्ता व्यतिरिक्त दुसऱ्या कशावर किंवा दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवित असाल तर तुम्ही ख्रिस्ती नाही. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. कर दया दया धना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता.
गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात पॉल म्हणतो, सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. तुम्ही नियमशास्त्रातील तुम्हाला आवडतील त्याच गोष्टी पाळू शकत नाही. तुम्ही दंड व अनेक महत्वाचे तपशील गाळून टाकू शकत नाही. तुम्ही एकतर संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करायला हवे किंवा नियमशास्त्र अगदीच बाजूला सारायला हवे. मी नियमशास्त्राधीन नाही याचा मला आनंद वाटतो. मला ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे. मी गोष्ट मान्य करते की मी ख्रिस्ताला सतत संतुष्ट करू शकत नाही, ही माझी समस्या आहे. परंतु मी इतर कोणालाही नाही तर ख्रिस्ताला संतोष देण्याचा प्रयत्न करते. मी एखाद्या कायदा व्यवस्थेच्या बंधनाखाली नाही. पॉल म्हणतो, सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की तो सर्व नियमशास्त्र आचारावयास बांधलेला आहे. पॉल पुढे 4थ्या वचनात काय म्हणतो पहा, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात. श्रोत्यांनो, जर तुमचे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तारण झालेले आहे तर मग तुम्ही नियमशास्त्रानुसार जगण्याच्या पातळीवर खाली येता तर तुमचे कृपेपासून पतन झालेले आहे. म्हणजेच तुम्ही कृपाभ्रष्ट झाला आहात. कृपाभ्रष्ट होणे म्हणजे उघड पातक किंवा निष्काळजी वर्तन करणे असे नाही. आणि त्यामुळे तुम्ही तुमचे तारण असेही गमावत नाही की ते मिळविण्याची तुम्हाला परत सर्व खटपट करावी लागेल. कृपाभ्रष्ट होणे याचा अर्थ असा अजिबात नाही. कृपाभ्रष्ट होणे ही संज्ञा एकदा तारलेले कायम तारलेले या संज्ञेच्या विरुद्ध आहे. आणि या दोन्ही संज्ञा दुर्दैवी संज्ञा आहेत. पौलाने या अध्यायाच्या उर्वरित भागात कृपाभ्रष्ट होणे याविषयी चर्चा केली आहे. रोमकरास लिहिलेल्या पत्रातही पौलाने हाच विषय हाताळला आहे. रोमकरास पत्र यामध्ये सुरुवातीला तो मानव आध्यात्मिकरित्या पूर्णपणे दिवाळखोर, दुष्ट आणि नासलेल्या फळाप्रमाणे अगदी निरुपयोगी आहे असे स्थापित करतो. मानव देवासमोर पापी आहे आणि नंतर या पत्राच्या शेवटी आपल्याला वाचायला मिळते की मानव देवाच्या सेवेत आहे आणि काही गोष्टी करण्याचा बोध त्याला करण्यात आला आहे. त्याने देवासाठी स्वतःला वेगळे ठेवायला हवे आणि त्याने देवाच्या आज्ञांकित असायला हवे. पतित मानव व देवाच्या सेवेतील मानव या दोन स्थितींमध्ये देवाची दोन महत्वाची कार्य आहेत आणि ती कार्य म्हणजे तारण आणि पवित्रीकरण होय. आपण पाहिले श्रोत्यानो की तारण म्हणजे विश्वासाद्वारे नीतिमान ठरणे, हे एवढेच महत्वाचे आहे. पवित्रीकरण म्हणजे एकदा तुमचे तारण झाले की तुम्ही जीवनाच्या एका नवीन पातळीवर येता. मला वाटतं की ख्रिस्ती जीवनात सेवा आवश्यक आहे व तुम्ही त्वरित सेवेमध्ये तत्पर व्यग्र व्हायला पाहिजे असे म्हणणे ही एक सर्वात मोठी चूक आहे. सुरुवातीची मंडळी जीवन पद्धतीविषयी व ती जगासाठी कशी साक्ष बनू शकेल याविषयी काळजी घेणारी होती. म्हणजे मंडळीच्या आत्मिक व नैतिक जीवनावर अधिक भर देणारी होती. आणि म्हणून मंडळीच्या इतिहासाचे आपण सिंहावलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की मंडळीचे मत, मंडळीचे म्हणणे याला वजन होते. आजूबाजूच्या जगाला मंडळीच्या मताची कदर करावी लागत असे. आज आजूबाजूचे जग मंडळीकडे पाहते आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते, कारण आज मंडळी व्यग्र आहे. मुंग्या जशा कामात व्यग्र असतात तशी मंडळी व्यग्र आहे. परंतु आमची मंडळीची साक्ष टिकून राहील अशी आमची जीवन पद्धती नाही. चांगले कार्य करण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आम्ही चांगले जीवन जगण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. जर आम्ही ख्रिस्ताला संतुष्ट करीत असू तर आम्ही चांगली कार्यही करू. मला वाटतं रोमकरास पत्र व गलतीकारास पत्र यांचा मुख्य भर पवित्रीकरणावर आहे. आता प्रश्न हा आहे श्रोत्यानो की परमेश्वर पाप्याला चांगले कसे बनवतो? याचे उत्तर असे की तो त्याला एक नवीन स्वभाव देतो. मग त्याने नियमशास्त्राचे पालन करावे काय? नाही, निश्चितच नाही. याचा अर्थ असा नाही की त्याने नियमशास्त्राचे उल्लंघन करावे, तर त्याचा अर्थ असा की त्याने त्याहीपेक्षा उंच अशा पातळीवर जगावे. जुन्या स्वभावामध्ये काही एक चांगले नाही. पौलाला या गोष्टीचा शोध लागला व त्याला हे देखील अनुभवाने समजले की नवीन स्वभावात काहीच सामर्थ्य नाही. कारणाविषयी तो रोमकरास पत्र 7वा अध्याय आणि 18व्या वचनात म्हणतो, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. आणि त्याला हे देखील समजले की इच्छा करणे हे मला होते, पण साधू कर्म
करणे होत नाही. आणि तो तारलेली व्यक्ती म्हणून रोमकरासपत्रे याच्या 7व्या अध्यायातील 24व्या वचनात म्हणतो, किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवेल? पौलाला आपले तारण गमावण्याची भीती नव्हती, पण तो पराभूत ख्रिस्ती आहे याची त्याला जाणीव होती. परमेश्वराने एक नवीन तत्व आम्हाला दिलेले आहे आणि या अध्यायामध्ये आम्हाला समजेल की हे नवीन तत्व म्हणजे आत्म्याचे फळ हे आहे. काही ख्रिस्ती लोकांना या प्रकारचे ख्रिस्ती जीवन जगणे चंद्रावर जगण्या इतके दुर्लभ किंवा कठीण वाटते. तेथे आपण कधी राहू असे त्यांना वाटत नाही. म्हणजे तशा प्रकारचे ख्रिस्ती जीवन आपण जगू शकू असे त्यांना वाटत नाही. कदाचित तशा प्रकारची शक्यता आहे हे त्यांनी कधी ऐकले नसावे. श्रोतांनो, परमेश्वराची इच्छा आहे की हे जीवन, विश्वासाचे जीवन आम्ही जगावे. कृपेने आमचे तारण झालेले आहे आणि आम्ही कृपेच्या साह्याने जगायला हवे. गलतीकरासपत्र याच्या 5व्या अध्यायातील 5व्या वचनात पौल म्हणतो, कारण आपण आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. या संपूर्ण पत्रामध्ये भविष्याचा एकच संदर्भ आहे व तो म्हणजे नीतिमत्वाची आशा हा शब्द होय. ही गोष्ट लक्ष वेधून घेणारी आहे, कारण पौलाच्या सर्व पत्रांमध्ये त्याने येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करण्यासाठी पुनरागमन व मंडळीचे वर स्वर्गात घेतले जाणे याविषयीचे संदर्भ दिले आहेत. परंतु गलतीकरास लिहिलेल्या पत्रात फक्त एकच संदर्भ आहे, तो म्हणजे विश्वासाने नीतिमत्वाची आशा हा होय. आणि नीतिमत्वाची आशा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकच आशा आहे व ती आशीर्वादित आशा आहे आणि ख्रिस्त आमच्यासाठी आमचे नीतिमत्व आहे. मी आपणाला मागे सांगितले श्रोतांनो की पौलाने गलतीकरांना लिहिलेले पत्र मार्टिन लुथर व इतर धर्मसुधारकांसाठी फार महत्वाचे होते आणि मला वाटते की या एका कारणासाठी त्यांनी भविष्यवादावर कमी वेळ घालविला. प्रिय श्रोतांनो, सर्व धर्म समभाव या विचार प्रणालीच्या दिवसांमध्ये जर आपण ख्रिस्ती विश्वास नीट पारखून पाहिला तर तो किती व कसा एकमेव आहे हे स्पष्ट होईल. पवित्र शास्त्र रोमकरासपत्र 5वा अध्याय 7 ते 9 या वचनांमध्ये आम्हाला सांगते. रोमकरासपत्र 5वा अध्याय 7 ते 9 वचने. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. श्रोत्यांनो, ख्रिस्ती विश्वास केवळ तारण व सार्वकालिक जीवन यावर भर देतो असे नाही, तर पवित्रीकरणही ख्रिस्ती विश्वासासाठी तेवढेच आवश्यक आहे. आणि मला वाटतं या एका कारणामुळे ख्रिस्ती विश्वास एकमेव विश्वास आहे. कदाचित श्रोत्यांनो, आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, परंतु अद्यापही ज्या प्रकारे पवित्र जीवन आपण जगायला हवे आपण जगत नाही. आपणापैकी बरेच लोक नामधारी ख्रिस्ती आहेत. आपण रविवारी उपासनेकरिता जाता, आपण सर्व काही करता, परंतु अद्यापही व्यक्तिगतरित्या आपला आणि ख्रिस्ताचा संबंध स्थापित झालेला नाही. आपण ख्रिस्ताला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही. आपण पवित्र शास्त्र वाचता, प्रार्थना करिता, परंतु जो एक संबंध स्थापित व्हायला पाहिजे ख्रिस्ताच्याद्वारे तो अद्यापही स्थापित झालेला नाही. तर परमेश्वर आज आपणाला संधी देत आहे. होऊ शकतं की अजूनही आपण पापांची कबुली देऊन पश्चाताप केलेला नाही. ख्रिस्तासमोर पश्चाताप करून त्याला आपले जीवन समर्पित केलेले नाही. आज तो आपली वाट पाहत आहे. हे आमंत्रण प्रत्येकाकरिता आहे. मग आपण कोणीही असा, खेड्यात राहणारे असा, शहरात राहणारे असा, शिकलेले असा, अशिक्षित असा. लक्षात घ्या श्रोत्यांनो की ही कृपेची वेळ आहे आणि ही लवकरच समाप्त होणार आहे. तर जेव्हा ही वेळ आहे, ही संधी आहे, तेव्हाच आपल्या पापांपासून सुटका प्राप्त करून घ्या आणि सार्वकालिक जीवनाचं आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा
आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण शिकलो आहोत की सुन्नता आणि नियमशास्त्राचे पालन एखाद्याला वाचवू शकत नाही. जे लोक नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरवण्याचा प्रयत्न करतात ते ख्रिस्तापासून आणि कृपेपासून दूर गेलेले आहेत आणि तारण केवळ विश्वासाने मिळते. प्रियानो, आम्ही दैहिक बाबतीत आत्मिक गोष्टींपेक्षा वरचढ ठरू नये, म्हणून आम्ही आत्मिक बाबतीत दृढ होणे आवश्यक आहे. आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा, की आमची आणि येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे आणि बापा आम्हाला त्या विश्वासामध्ये तू वाढवत आहेस. होय प्रभूजी, आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे हे आम्ही जाणून आहोत आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा आम्हाला तुझं सानिध्य हवं आहे, ज्या सानिध्याच्याद्वारे प्रभूजी आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात, मार्गदर्शन प्राप्त होतं. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुला विनंती करतो की आम्हाला तुझ्यापासून ख्रिस्तापासून दूर जाऊ देऊ नकोस. होय प्रभूजी, आणि म्हणून तुझ्यामध्ये अधिक दृढतेने वाढण्यासाठी, राहण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.